संगमनेर तालुक्यातील तळेगावचे भूमिपुत्र मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या माध्यमातून तळेगाव दिघे परिसरामध्ये बिरोबा महाराज मंदिराशेजारी भव्य क्रीडांगण सोगारचाने साकारले आहे। याचबरोबर मेजर राजेंद्र गुंजाळ यांनी बिरोबा महाराज मंदिर परिसरामध्ये व क्रीडांगणाच्या अवतीभोवती विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण जतन केले आहे। मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या माध्यमातून स्वखर्चातून बनवण्यात आलेल्या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांना 400 मीटरचा रनिंग ट्रॅक, 100 मीटरचा स्वातंत्र्य रनिंग ट्रॅक व गोळाफेकसाठी स्वातंत्र्य मैदान, तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सरावासाठी मैदान देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे। या ठिकाणी दररोज सकाळी व्यायामासाठी असंख्य नागरिक उपस्थित असतात। क्रिकेटचे सामने देखील या ठिकाणी सातत्याने होत असतात। क्रीडांगण तयार करण्यासाठी मेजर राजेंद्र गुंजाळ यांचे मोठे योगदान आहे। मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या काही दिवसामध्येच म्हणजेच 7 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य जिल्हास्तरीय मेजर चषकाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे। मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या परिश्रमातून व संकल्पनेतून साकारलेल्या या क्रीडांगणावर सातत्याने विद्यार्थी क्रिकेट आणि विविध स्पर्धा या ठिकाणी खेळत असतात। त्यामुळे येथील युवकांना देखील मेजर राजेंद्र गुंजाळ यांचे आभार व्यक्त केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, मैदानी सराव सारख्या चाचण्या या ठिकाणी घेतल्या जाणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे। मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्यास मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहे। 7 एप्रिल 2026 रोजीच्या होणाऱ्या जिल्हास्तरीय मेजर चषक स्पर्धेस येथील प्रतिदेश वकील सुहास गोरडे, डॉक्टर राजेंद्र जोंधळे, रमेश दिघे, बाळासाहेब दिघे, अविनाश दिघे, अशोक दिघे यांसह ग्रामस्थांनी मेजर गुंजाळ यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। तसेच संगमनेरचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांनी देखील कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्यासह तळेगावातील सर्व माजी सैनिकांच्या कार्याचं कौतुक केलं आहे। त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून मेजर राजेंद्र गुंजाळ यांच्या कार्याचं कौतुक होत असून अभिनंदन होत आहे। आज या ठिकाणी आपण श्री बिरोबा महाराज क्रीडांगण तळेगाव दिघे या ठिकाणी हजर आहोत। आपले तळेगावचे सुपुत्र मेजर राजू गुंजाळ यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून साकारलेले हे क्रीडांगण आपल्या समोर दिसत आहे। या क्रीडांगणासाठी मुळात राजू गुंजाळांनी खूप परिश्रम घेतले, स्वतः वैयक्तिक वेळ आणि पैसा खर्च करून त्यांनी क्रीडांगण तयार केले आहे। तसंच या क्रीडांगणावर या 7/4/2026 रोजी जे काही तळेगावचे सर्व सैनिक आहेत, माजी सैनिक, यांनी एक टुर्नामेंट भरवले आहे। सदर टुर्नामेंटसाठी आपणा सर्वांना आवाहन करत येते की आपण सर्वांनी या जिल्हास्तरीय टुर्नामेंटला सहभाग नोंदवावा आणि या क्रीडांगणाचा लाभ घ्यावा। या बिरोबा महाराज क्रीडांगणासाठी मेजर राजू गुंजाळ यांनी जे योगदान दिलं आहे ते एकदम अविस्मरणीय आहे। त्यांनी तळेगावचं बघता तळेगावचं क्रीडा क्षेत्र हे त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। इथं त्यांनी ह्या क्रीडा संकुलातून बरेचसे म्हणण्यापेक्षा आर्मी भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी जे मुलं प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी एक संजीवनी म्हणून हे ग्राउंड तयार केले त्यांनी। आणि त्याचबरोबर जे तळेगावचं आरोग्य, क्रीडा आरोग्य हे त्यांनी जोपासण्याचं काम केलं आणि त्यांनी हे स्वतः वैयक्तिक खर्चातून केलेलं आहे। धन्यवाद। क्रीडांगणासाठी मेजर यांची खूप या ठिकाणी साथ आम्हाला लाभलेली आहे। त्यांनी 3-4 वर्ष कमीत कमी या ग्राउंडला तयार करण्यासाठी आपला वेळ दिला। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोपऱ्यात त्यांच्या हाताने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून आणि त्यांनी उभं राहून त्यांनी करून घेतलेलं आहे। या ठिकाणी प्रत्येक जण येतं आणि या क्रीडांगणाचं नाव उंच करून जात आहे। या ठिकाणाहून भरपूर असे आर्मीसाठी, पोलीस भरतीसाठी मुलं भरपूर इथे प्रॅक्टिस करतात। आम्ही सकाळी येतो क्रिकेटसाठी, 20-25 मुलं या ठिकाणी नेहमी खेळण्यासाठी आम्ही इथं नेहमी हजर असतो। आम्ही राजू मेजर यांचे धन्यवाद देऊ इच्छितो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव राजू गुंजाळ। मी आर्मीमध्ये 26 वर्ष सर्व्हिस करून गावात रिटर्न आलेलो आहे आणि गावासाठी काहीतरी करण्यासाठी मी ठरवलं होतं। मग मी गावात सर्वात पहिलं बिरोबा मंदिराच्या समोरचं ते ग्राउंड रेडी केलं, तिथं झाडं लावले। त्याच्यानंतर अजून लोकांचं म्हणजे मी विचार केला की अजून काय करण्यासाठी, तर मग विचार केला क्रिकेट ग्राउंड आपल्या गावासाठी नाही आहे। मग आणि तसंच पोलीस भरती असो, आर्मी भरती असो या कोणतीही भरती असो, त्यासाठी ग्राउंड नाही। मग मी प्रयत्न केला आणि हे ठिकाणी एक ग्राउंड म्हणजे चॉईस केलं आणि या ठिकाणी एक ग्राउंड बनवलं। एक क्रिकेट खेळण्यासाठी मध्ये ग्राउंड आहे आणि बाहेरून 400 मीटरचा ट्रॅक आहे, तसंच त्याच्यामध्ये 100 मीटरचा सुद्धा ट्रॅक आहे। तसेच पोलीस भरतीसाठी एका ठिकाणी गोळा फेकसाठी सुद्धा प्रॅक्टिस म्हणून ते केलेलं आहे।
माझं प्रत्येकाला एकच निवेदन आहे की जास्तीत जास्त यावं आणि ग्राउंडचा लाभ घ्यावा. तसेच थोड्या दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये इथं एक मेजर ट्रॉफी टुर्नामेंट होणार आहेत. तर गावाच्या आसपासच्या शेजारील गावांनी याचा लाभ घ्यावा हीच आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.